सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील वाटेगाव हे छोटंसं गाव आणि या छोट्याशा गावामध्ये मातंग समाजातील 7 ते 8 घरं असावीत आणि या 7 ते 8 घरापैकी एका घरामध्ये 1 ऑगस्ट 1920 रोजी वारणेच्या वाघाचा जन्म झाला. अक्षरशः आज आपण वारणेचा वाघ म्हणतोय कारण की त्यांनी नाव लौकिक मिळवलं. पण ज्या टायमाला अण्णाभाऊंचा जन्म झाला त्या टायमाला आईबापांच्या डोळ्यामध्ये दुःखाचे अश्रू होते. कारण की अक्षरशः त्या लहान ग्याला बाळगोटी पाजायला सुद्धा 1 रुपया भाऊंकडे नव्हता. भाऊंनी आईकडे बघायचं आणि आईने भाऊकडे बघायचं. दोघांच्या डोळ्यांच्या अश्रूंनी एकमेकांशी बोलायचं आणि गप्प बसायचं अशी अवस्था त्या ठिकाणी होती. मित्रांनो, संध्याकाळची वेळ होती. घोडांच्या टापांचा आवाज आला आणि तो भाऊंच्या दारामध्ये येऊन शांत झाला. भाऊंनी बाहेर बघितलं तर फकीरा बाहेर उभा होता आणि भाऊंनी फकीराकडे पाहिलं आणि फकीराने भाऊकडे पाहिलं आणि त्यांच्या डोळ्यातली ती सल त्या ठिकाणी फकीरानं ओळखली. भाऊ, काय झालं? अरे आज तुझ्या बहिणीनं छोट्याशा बाळाला जन्म दिलाय आणि बाळगोटी पाजायला सुद्धा आपल्याकडे रुपये नाही रे फकीरा. आणि त्या टायमाला फकीरानं काही पैसा वाळूबाईच्या ओठीमध्ये टाकला आणि मोठ्या हिमतीनं सांगितलं, ही क्रांतीची लूट हाया. अगं, या क्रांतीच्या लुटीचं बाळकोड पाज त्याला. नक्की क्रांती केल्याशिवाय राहणार नाही तुझं पोर. आणि मित्रांनो, अक्षरशः या महाराष्ट्राला अभिमान वाटावं असं काम माझ्या भाऊंनी केलं. आज महाराष्ट्राला मुंबई मिळवून देण्याचं सगळ्यात मोठं श्रेय कुणाला असेल तर माझ्या अण्णाभाऊ साठेंना. आज त्या वारणाच्या वाघेला रामनगरीच्या ग्रामपंचायतच्या वतीनं विनम्र अभिवादन.